नमस्कार मंडळी, मी स्वप्नील आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या चॅनल मराठी यात्रेमध्ये। आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या नाशिक सिरीजचा पहिला भाग, म्हणजेच पुणे टू नाशिक आपला प्रवास। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। मंडळी, मी पुण्याहून पिंपरी चिंचवडवरून नाशिकसाठी निघालो। पिंपरी चिंचवडवरून येताना मी चाकणचा रस्ता पकडला होता। चाकणच्या मार्गे मी नाशिकपर्यंत पोहोचलो। जर तुम्ही चाकण मार्गे नाशिकने येत आहात तर तुम्हाला इथून 3 टोल लागतील। पहिलं म्हणजे 105 रुपयाचा टोल, दुसरा 105 रुपयाचा टोल आणि त्याच्यानंतर 45 रुपयाचा टोल। आणि राहिला प्रश्न इथे येताना सीएनजीचा। जर तुमची गाडी सीएनजी असेल तर तुम्हाला याचे निश्चिंते बाळगा तुम्ही, भरपूर सीएनजी स्टेशन्स आता इथं सुरू झालेले आहेत। तुम्हाला इथं बरेचसे सीएनजी स्टॉप्स मिळतील। तुम्ही पुण्यावरून निघाल्यानंतर नाशिकमध्ये तुम्हाला सीएनजी स्टॉप्स आहेत। अजून 3-4 सीएनजी स्टॉप रस्त्यामध्ये आम्हाला लागले, त्यामुळे सीएनजीचा काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला। फक्त तुम्हाला प्रॉब्लेम इतका राहील की आपण पुण्यामध्ये आपल्याला सीएनजी 81, 82, 83 रुपयाच्या रेंजमध्ये आपण सीएनजी भरतो। इथं ते सीएनजी तुम्ही जसं जसं पुण्यापासून लांब जाल तसं तसं सीएनजीचे रेट वाढत जातील। शेवटचं जिथं मी सीएनजी भरलो होतं आले फाट्याला, तिथं मला सीएनजी 92-93 रुपये पर किलोच्या हिशोबाने पडलं होतं। आणि त्याच्यानंतर जर तुम्ही नाशिकवरनं इथं पुणे टू नाशिक जर तुम्ही येत आहात तर तुम्हाला रस्त्याची काळजी करण्याची अजिबात चिंता नाही आहे। रस्ते खूप सुंदर आहेत। तुम्ही मस्तपैकी आपल्या गाडीची 80 ची स्पीड मेंटेन करू शकता। आणि 80 ची स्पीड याच्यासाठी सांगतोय की थोडे वेडेवाकडे वळणं असल्या कारणाने ॲक्सिडेंट्स सुद्धा खूप होत आहेत। आम्ही येताना किमान 2 ते 3 ॲक्सिडेंट्स बघितले। त्यामुळे तुम्हाला सांगतो की तुम्ही इथे येताना रस्ता चांगला आहे म्हणून गाडी तुफान पळवण्याचे अतिउत्साहीपणा करू नका। गाडी 80 च्या स्पीडने तुम्ही निवांत येऊ शकता। इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही। खूप छोटे छोटे घाट आहेत इथं। असं नाही आहे की तुम्हाला एकदम खूप घनदाट असे घाट आहेत की गाडी एकदम तुम्हाला अशी सापाच्या वळणासारखी फिरवावी लागेल, असं अजिबात नाही आहे। निवांत छोटे छोटे घाट आहेत, तुम्ही मस्त ते घाट क्रॉस करू शकता। आणि सकाळी जर निघालात नाशिकसाठी या त्र्यंबकेश्वरसाठी, तुम्हाला इतका सुरेख वातावरण बघायला मिळेल की तुम्ही स्वतः हा व्हिडिओला तुम्ही लाईक करून जाल की मी हे जे वाक्य बोललो हे तुम्हाला खरंच आवडले। सुंदरता इतकी सुंदर आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, रस्ते इतके मस्त मोकळे आहेत, 4 पदरी रस्ते आहेत, ट्रॅफिकचं टेन्शन नाही। एकदा काय तुम्ही चाकण क्रॉस केलं, राजगुरुनगर चाकण क्रॉस झालं तुमचं की तुम्हाला रस्ता पूर्ण मोकळा आहे। बिनधास्तपणे तुम्ही ड्राईव्ह करा, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे। ट्रॅफिक जाममध्ये कुठंच तुम्ही फसणार नाही। पार नाशिक क्रॉस होईपर्यंत तुम्हाला कुठल्याच प्रकारचं ट्रॅफिक इथं लागणार नाहीये। आणि विशेष म्हणजे मस्तपैकी स्टॉप्स घेत तुम्हाला इतके छान नाशिकच्या तुम्ही जेव्हा रेडियसमध्ये याल, म्हणजे पुणे क्रॉस होऊन जेव्हा तुम्ही घाट वगैरे क्रॉस करून जेव्हा नाशिक साईडला याल तेव्हा अप्रतिम अशा नाशिक स्टाईलच्या मिसळ्स तुम्हाला खायला मिळतील। हायवेवरती कोणतेही तुम्हाला जे फेमस हॉटेल्स वगैरे आहेत तुम्ही तिथं नाशिकच्या मिसळ ट्राय करू शकता। आणि जर तुम्ही आता पुढे तर मी नाशिकच्या आता ही सिरीज आपली सुरू झालेली आहे, तर मी वेगळे नाशिकच्या रिलेटेड व्हिडिओसुद्धा बनवणार आहे। तर तुम्ही कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करून जा। बिना सबस्क्राईब करता जाऊ नका, कारण तुमचं सबस्क्रिप्शन हे आमचं मोटिवेशन आहे। आणि जर मी ही जी माहिती तुम्हाला दिली हे जर आवडली असेल तर कृपा करून याला लाईक केल्याशिवाय जाऊ नका। आणि तुमचं प्रेमळ कमेंट जर तुम्ही केली तर आम्हाला अजून उत्साह येईल नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी। तर बस मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ। मग आशा करतो की तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ बघत आहात म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तर प्लीज एक लाईक, एक शेअर, आणि जर तुम्हाला आम्हाला जर उत्साह वाढवायचा असेल तर सबस्क्राईब करून जा चॅनलला, ही नम्र विनंती। धन्यवाद।